आईनी डबा दिला, डबा तुम्ही खाल्ला, तुमच्या मित्रांनी तो डबा 2 मिनिटात फस्त केला. घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही आईला सांगता, आई भाजी एवढी भारी, रोजच चांगली असते, पण आजची भाजी 2 मिनिटात संपली, मला 2 घास खायला मिळाले, आहे का शिल्लक, मी खातो घरातली, कारण पोरांना फार आवडली. आईचे कान तृप्त होतात. कौतुक कला हे काही कॉर्पोरेट कल्चर नाहीये, हा मानवी जीवनाचा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे. तो संभाषण कौशल्यात येतो. कौतुक करायचं. कौतुक करताना चेहरा कसा दिसतो आपला? आपला चेहरा स्माइली असतो. कधीच उलटं करून बघा बरं तुम्ही, एखाद्याचं कौतुक करताना वाकड तोंड करा बरं, होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मला जर म्हणायचं की तू किती गोड आहेस रे, तुझं हँडरायटिंग किती चांगलं आहे, तू खूप शिस्तबद्ध आहेस, असं म्हणताना माझ्या चेहऱ्यावरती सकारात्मक भाव दिसतो. उलटं होऊ शकत नाही. मी प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला मी ॲक्टिंग सुद्धा करून दाखवू शकणार नाही. म्हणजे गोल काढायचं असं म्हणताना चौकोन नाही काढता येत. तसं एखाद्याचं कौतुक करताना तुमच्या चेहऱ्यावरती एक ऊर्जाच दिसते. ती ऊर्जा आपल्या फायद्याची आहे. म्हणजे आपण जर कौतुक केलं तर त्या समोरच्याला काय वाटणार आहे? माणसं जोडण्याची प्रक्रिया होईल का चेक करूयात बरं. आपण जर एखाद्याचं कौतुक केलं तर त्याला वाईट वाटेल का? आता मी तुला म्हणालो की तुझं हँडरायटिंग फार चांगलं आहे, तू म्हणशील काय ते नवले आहे ना, बेकार आहे, असं तू कधीच म्हणू शकत नाही. कधीच म्हणू शकत नाही. बरं, मी असं वाक्य बोलण्यासाठी मला किती खर्च आला? म्हणजे असं होईल का की मी असं बोलल्यानंतर मला 2 मिनिटांनी मेसेज येईल, 50 रुपीज डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट, असं होईल का? 1 रुपया खर्च नाही. पुण्यातला कंडक्टर